नमस्कार, मी आपल्या सगळ्यांची लाडकी ओवी मराठी मुलगी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल मी आपले पुन्हा एकदा आभार मानते. आज मी कृष्णाची आणि रुक्मिणीची कथा एक सादर करीत आहे. कृष्णाचं नाव विठ्ठल कसं पडलं आणि मग पंढरपूरला विठुरायाची आणि रुक्मिणीची मूर्ती एकत्र का नाही, याच मागची ही एक पौराणिक कथा. कृष्ण निजला निवांत आठवली त्याला राधा. कृष्ण निजला निवांत आठवली त्याला राधा. राधेला केले जादूने जिवंत, पण काही झाली त्याला प्रेम बाधा. समोरून आली रुक्मिणी कृष्णा संग राधास पाहिली. समोरून आली रुक्मिणी कृष्णा संग राधास पाहिली. डोळे झाले लाल लाल, म्हणे मी कृष्णा सोडून चालली. कुठे गेली रुक्मिणी कोणास बाई ठाऊक. कुठे गेली रुक्मिणी कोणास बाई ठाऊक. कृष्ण भटकतोय शोधत होऊन व्याकुळ भाऊ. पोचला बाई कृष्ण शोधत तिरी चंद्रभागेच्या, आणि रुक्मिणी दिसली दिंडीरवनात पंढरीच्या. कृष्ण म्हणवितो रुक्मिणीचा पण ती रुसलेली फार. कृष्ण म्हणवितो रुक्मिणीचा पण ती रुसलेली फार. म्हणतो कसा अगं रुक्मिणी, कसा करू मी तुझ्या विना वैकुंठाचा संसार. वैकुंठाचा संसार. रुक्मिणी नाराज. त्यात कृष्णास आठवे भक्त एक थोर, नाव त्याचे पुंडलिक लय गुणाचं ते पोर. पुंडलिकाच्या घरी आली कृष्णाची गबाई स्वारी. पुंडलिक करतो आई बापाची सेवा. ठेवून विटेवरी कृष्णाला दारी. वाट पाहता पाहता कृष्णाची मूर्ती राहिली. विटेमुळे विठ्ठल त्याची प्रचिती जाहली. 28 युगे झाली लांब उभे राहुनी, रुक्मिणी रुसवा तो धरी. अवघ्या भूमंडळात संसार बघतो बा विठ्ठल विटेवरी. भूमंडळ बोले विठ्ठलास बाप रुक्मिणी साई, आणि बोला जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. धन्यवाद.